नवीन बाईक घेत आहे, पण सगळ्याच बाईक सगळ्यांसाठी नसतात. तुमची बाईक तुमच्यासाठी योग्य आहे का, त्यासाठी ही महत्वाची स्टेप. स्वागत आहे तुमचं या नवीन सिरीज मध्ये, ज्याच्यामध्ये आपण शोरूमला जाण्याआधी काही गोष्टी बघणार आहोत. त्याचा पार्ट 2. व्हिडिओ मिस होऊ नये म्हणून जवळच्या मित्राला शेअर आणि सेव्ह करायला विसरू नका. आपण भारतात राहतो आणि टू व्हीलरची रिक्वायरमेंट प्रत्येकाची वेगवेगळी असते. काही ते डेली कम्युटरसाठी वापरणार, काही टुरिंग ट्रिपसाठी वापरणार, काहींना परफॉर्मन्स इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे प्रत्येकाला एक बाईक चालेल असं गरजेचं नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याच कॅटेगरीज आहेत. तर त्या कोणत्या, चला बघूयात. जर तुम्हाला रोज ऑफिस कम्युट करायचं असेल तर बरेच ऑप्शन आहेत, जसे की हिरो स्प्लेंडर, शाईन. पण जर ऑफिस बरोबर वीकेंड टूर्स पण करायच्या असतील तर रॉयल एनफिल्डच्या बाईक्स तुम्ही प्रेफर करू शकता. जर तुमची गरज परफॉर्मन्स किंवा स्पोर्ट्स बाईक रिगार्डिंग असतील तर तुम्ही यामाहा R15, MT, XMR अशा ऑप्शन्स एक्सप्लोर करू शकता. पण जर तुमचं पर्पज फ्रीज झालं तर त्यानुसार तुम्हाला फ्युल इफिशियन्सी, मेंटेनन्स, कम्फर्ट या सगळ्या गोष्टी डिसाईड होतील. पर्पज ठरवल्याशिवाय जर तुम्ही शोरूम मध्ये जाऊन कुठली गाडी घ्याल तर ज्यावेळेस ती घ्याल तर त्यावेळेस ती छान वाटेल, पण काही महिन्यानंतर रिग्रेट होईल. म्हणून हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा ज्याने गाडी घ्यायचं ठरवलंय पण अजून पर्पज फिक्स झालेला नाही. आणि तयार राहा पार्ट 3 साठी, ज्याच्यामध्ये आपण इंजिन आणि मायलेज या गोष्टी कम्पेअर करणार आहोत. अशाच व्हिडिओसाठी रुचित ऑन व्हील्सला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका आणि मित्रांना शेअर नक्की करा.